बेळगावची कन्या व मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सोमवारी बेळगाव मुक्कामी तीर्थदीप रॉय यांच्याशी विवाहबद्ध झाली। सई ही वीणा व अजित लोकूर यांची कन्या असून त्यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये सकाळी 9:48च्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला। यावेळी कोविड-19च्या नियमांचे पालन करत फक्त मोजकेच निमंत्रित उपस्थित होते। फुलांनी सजविलेल्या आच्छादनातून सई विवाह मंडपात आली। तेथे वीणा आणि सईच्या मैत्रिणींनी नृत्याच्या तालावर व लेझिमच्या ठेक्यावर तिला विवाह वेदीपर्यंत नेले। सईने खास मराठमोळा पोशाख म्हणजे नऊवारी परिधान केली होती। गुरुजींनी विधिवत पौरोहित्य करून विवाह सोहळ्याचे विधी पूर्ण केले। अक्षतारोपण झाल्यानंतर सईने व तीर्थदीपने उखाणा घेतला। कृष्ण विवाह कौतुकमिदं चेतो हरं शृण्वताम् स्वस्यैवानगुणानवर्णनपरे श्रान्तस्य विश्रान्तये सुदिनन्तरेव तारावलन्दरेव विद्यावलन्दरेव वलन्दरेव लक्ष्मीपदेरं गुरुस्मरामि लक्ष्मीरमण गोविन्द वीणा व अजित लोकूर यांनी कन्यादान केले। मराठी बिग बॉस फेमच्या विजेत्या मेधा धाडे कन्या साचीसह या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या। यावेळी मेधा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या विवाह सोहळ्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली। नमस्कार, मी अभिनेत्री मेधा धाडे आणि आज मी आले माझ्या खूप 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 लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाला, सई लोकूरच्या लग्नाला। आणि तुम्ही बघता आहात आजूबाजूला किती लगबग चालली आहे लग्नाची आणि नुकतेच मंगलाष्टकं पार पडली आहेत। आम्ही सईच्या डोक्यावर अक्षता टाकल्यात आणि इतका मनापासून आनंद झाला आहे की आता खरोखर तो शब्दात सांगणं खूप कठीण आहे, पण येस, आम्ही खूप एक्सायटेड होतो या दिवसासाठी। खरं तर मी गेले 2 दिवस झाले इथेच आले, बेळगावला मुक्कामाला आहे। सईच्या लग्नाचे सगळे इव्हेंट्स म्हणजे मेहंदी, संगीत, हळद, सीमांतपूजन, त्यानंतर आता लग्न, हे सगळं अटेंड करते आणि एक प्रकारे मनामध्ये खूप असं जसं तुम्हाला तुमच्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नामध्ये जी भावना असते ना की माझी लहानशी बहीण आता लग्न होऊन सासरी जाते आणि एक आनंदही असतो, कुठेतरी थोडीशी हुरहुर पण असते मनामध्ये की आता पुढे कसं म्हणजे तिला इतक्या लाडाकोडात आम्ही सगळेजण, म्हणजे मी तिला लहानाचं मोठं नाही केलं आहे ऑफकोर्स, पण मी तिला त्या नजरेनेच बघते की माझी एक लहान बहीण असती तर तिच्या लग्नामध्ये माझी कशी लगबग असते तीच आत्ता माझी सध्या सुरू आहे आणि त्याच भावना आत्ता माझ्या मनामध्ये आहेत। सगळे इव्हेंट्स खूप छान झालेत, धमाकेदार झालेत। थोडी आम्हाला एक भीती होती की कोविडचा काळ आहे आणि पॅन्डेमिक असताना लग्न सोहळा कसा करावा। खरं तर बऱ्याच आमच्या मित्रमैत्रिणींना या लग्नात सहभागी व्हायचं होतं, पण काही रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे ऑब्व्हियसली आपणही त्या पाळल्याच पाहिजे, कारण आपल्याला इतर लोकही बघत असतात, फॉलो करत असतात। सेलिब्रिटी असताना हे एक खूप
ऑलवेज एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण नेहमी असं उदाहरण समाजासमोर ठेवावं जेणेकरून ते त्यांच्यासाठी खूप पुढे उपयोगाचं होईल. सो ते एक थोडं सामाजिक भान ठेवून अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत हा सगळा सोहळा पार पडतो आहे आणि आम्ही खरोखर मनापासून हा आनंद लुटतो आहे. सई खरं तर तशी खूप म्हणजे आपण म्हणतो की अल्लड आहे, अवखळ आहे, पण गेले काही दिवस मी तिला बघते आहे की लग्नाची सगळी लगबग आहे, आजूबाजूला पाहुणे आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांचं इतकं आदराने आणि इतकं कौतुकाने सगळ्यांचं ती स्वागत करते आहे, सगळ्यांना वेलकम करते आहे, सगळ्यांना अटेंड करते आहे, सगळ्यांशी बोलते आहे, सगळ्यांसोबत तिच्या लग्नाचा तो आनंद ती शेअर करते आहे. म्हणजे असं नाही आहे की नवरी आहे म्हणून अगदी आपली एका कोपऱ्यात नटून थटून बसली आहे आणि बाकी पाहुणे इकडे तिकडे फिरत आहेत, तर नाही. सध्या लग्नात सगळ्यात जास्त कोणी एन्जॉय करत असेल आणि सगळ्यात जास्त धमाल कोणी करत असेल तर ती म्हणजे सई आहे आणि त्यानंतर आम्ही सगळेजण ऑफकोर्स. तर खूप मज्जा येते. आय विश आमचे बाकी अजून मित्रमैत्रिणी आले असते. फॉर एक्झाम्पल शर्मिष्ठा आमची तिसरी मैत्रीण जी खरं तर लग्नाला येणार होती पण काही अपरिहार्य कारणामुळे आणि काही कौटुंबिक कारणामुळे ती येऊ शकली नाही, पण स्टील आम्ही तिला मिसही करतो आहे आणि तिच्या वाट्याचा आनंदसुद्धा आम्ही लुटून घेतो आहे. सो मजा येते आम्हाला. माझी लेक पण आली आहे माझ्यासोबत साक्षी आणि गेले 2 दिवस तीसुद्धा हे सगळं बघते कारण तीही माझ्या इतकीच सई मावशीचं लग्न आहे, सई मावशीचं लग्न आहे, आपण हे करूया ते करूया. गेला 1.5 महिना आम्ही काय घालायचं आहे, कुठले कुठले लुक करायचे, 4-4 फंक्शन्स आहेत, काय काय आउटफिट्स कुठल्या डिझायनरचे कॅरी करायचे आणि कुठली ज्वेलरी घालायची, ही सगळी तयारी म्हणजे जसं आपल्या घरातलं लग्नाला आपण जितकी तयारी करतो त्यापेक्षा जास्त तयारी आम्ही सईच्या लग्नासाठी करतो आहे कारण ऑफकोर्स सई आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खूप लाडाची आहे. सो आम्ही धमाल करतो. या विवाह सोहळ्यास तीर्थदीपचे व लोकूर कुटुंबियांचे आप्तस्वकीय उपस्थित होते. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.